परभणी जिल्हा परिषद मागास महिला प्रवर्गासाठी राखीव आहे। परभणी तालुक्यात पिंगळी गट मागास प्रवर्गासाठी सुटला असून इथं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली। या गटातून जिल्हा परिषदेचा अध्यक्ष मिळणार असल्याने चुरशीची लढत पाहायला मिळते। शिवसेनेच्या प्रचाराची धुरा परभणीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तर भाजप उमेदवारासाठी मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली होती। त्यातच राष्ट्रवादीचे उमेदवार इथं उभं ठाकल्याने तिहेरी काटिकी टक्कर पाहायला मिळते। 2 जिल्हाध्यक्ष आणि एका तालुकाध्यक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली। पिंगळीत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानाला आता शांततेत सुरुवात झाली आहे। आपण आता परभणी तालुक्यातील पिंगळी या गटामध्ये आलो आहोत। इथं सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये मोठी लढत होत आहे। एकूणच या मतदारसंघातून जिल्हाध्यक्ष मिळणार आहेत। इथं भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष आनंद भरोसे यांच्या भाऊजाई अक्षता भरोसे ह्या लढत आहेत, तर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गंगाधर वाणेराव यांच्या पत्नी अंजली ह्या शिवसेनेकडून इथं 2 हात करीत आहेत। त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते सुरेश भुमरे यांनीही या निवडणुकीमध्ये एकूण उडी घेतली आहे। त्यामुळे इथं एकूणच तिहेरी लढत मोठ्या प्रमाणात होत आहे आणि चुरशीच्या लढती जर म्हटलं तर या पिंगळी गटातून आणि या गटातूनच जी महिला राखीव मागास प्रवर्गासाठी ही जी जिल्हा परिषद सुटलेली आहे ते या गटातून अध्यक्षपदाचा उमेदवार निवडून येण्यात आहे आणि यासाठी मोठ्या शांततेमध्ये हा सगळा बंदोबस्त होत असला तरी मोठ्या प्रमाणात इथं बंदोबस्त पोलिसांनी ठेवलेला आहे। त्यामुळे या गटाकडे सगळ्या जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट धनंजय देशमुखसह गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।